आणि आता पाहणारा टॉप 9 मोठ्या बातम्या। संसदेमधील घुसखोरी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष समिती स्थापन। सीआरपीएफ डीजी अनिश सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार। समिती सुरक्षेमधील चुकीची कारणं शोधून उपाययोजनांचा अहवाल देणार। संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणी चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल। 1.5 वर्षांपूर्वी चौघांकडून फेसबुकवर भगतसिंह नावाचा ग्रुप स्थापन। मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाई संदर्भात सरकारला इशारा देण्यासाठी कट। सूत्रांची माहिती। राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात परिचारिकांचं आंदोलन। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या बैठक। कांदा आणि इथेनॉल संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। शिंदे फडणवीसांसोबत वळसे पाटीलही शाहींना भेटणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी थेट फेब्रुवारीमध्ये होणार। 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता। 15 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात होणार होती सुनावणी। शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर मांडणार। पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहावं, लेखी उत्तरात म्हणणं मांडणार। सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा संसद महारत्न पुरस्कार। लोकसभेतील कामगिरी, जनतेचे प्रश्न आणि चर्चेतील सहभागासाठी सुप्रिया सुळे सन्मानित। लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये प्रशासनाची तयारी सुरू। पुण्याच्या खेड तालुक्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर। ललित पाटीलच्या कारखान्यात महिन्याला 7 दिवस ड्रग्जची निर्मिती। ललित पाटीलची नाशिक पोलिसांसमोर कबुली।